नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत पाहत असलेल्या प्रसंगाप्रमाणे असाच एक प्रसंग आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पाहत आहोत. चला तर मग. हरिओम. यावर्षी शिरूर या भागात सर्वत्र दुष्काळ पडला होता. शिवाय कॉलराही पसरला होता. त्यामुळे अनेक माणसे मृत्युमुखी पडत होती. सर्वत्र दुःखाची अवकळा पसरली होती. महाराजांच्या बरोबर यावेळी गांडाबुवाही होतेच. त्यांच्याकडून येणाऱ्या पुष्कळ श्रद्धाळू माणसांना महाराजांनी औषधे देऊन बरे केले. त्या गावात जंगलातून लाकडे आणून त्याचा व्यापार करणारे कवाडी म्हणून लोक इकडे राहत होती. त्यापैकी कवाडी दादा म्हणून एक प्रसिद्ध असणाऱ्या गृहस्थाचा मुलगा विनायक परीक्षेत नापास झाला होता. आता घरी मार मिळणार या भीतीने तो खिन्न होऊन महाराजांच्या जवळ आला. त्याने महाराजांना विनंती केली, महाराज, मी परीक्षेत नापास झाल्यामुळे मला आता नोकरीही मिळणार नाही. त्यामुळे घरचा चरितार्थ कसा चालवावा हा मोठा कठीण प्रश्न आहे. तरी माझ्यावर आपण कृपा करावी. हे त्याचे केविलवाणे भाषण ऐकून महाराजांना त्याची दया आली. महाराजांनी त्यास मंत्र व त्याचे विधीपूर्वक अधिष्ठान समजावून सांगितले व ते त्याला करण्यास सांगितले. त्यानेही श्रद्धेने अनुष्ठान केल्यावर एका चांगल्या कंपनीत वरच्या मोठ्या अधिकाऱ्याने त्याला सहज बोलावून घेतले. त्याची विचारपूस केली आणि कामावर नेमणूकही केली. मंत्रशक्तीचा प्रभाव याही काळात दिसून येत होता असं म्हणावं लागेल. माणसाची श्रद्धा मात्र पाहिजे, नाही का? अध्यात्म म्हणजे काय? श्रद्धा. दुसरे काय? एक सांगतो, लक्षात घ्या. पहा हा, गुरुचे शिष्यावर प्रेम असते, तशीच शिष्याचीही सुद्धा गुरुच्या ठिकाणी श्रद्धा आणि समर्पणाची भावना असावयास हवी. श्रद्धा आणि समर्पण या दोन वेगळ्या भूमिकेवर काम करत असतात. श्रद्धा ही थोडीफार प्रमाणात सर्वांनाच असते. खरा तर व्यवहार त्याच्यावरच चाललेला असतो. औषध घ्यायचं आहे, श्रद्धा हवी. अहो, साधा संसार म्हटला तरी तो सुद्धा चांगला व्हावा असं असेल तर एकमेकांवर श्रद्धा हवी. जीवन जगताना तिचाच उपयोग आपल्याला होत असतो. किंबहुना तिच्याच आधारावर सर्व काही चालत असतं. खरं आहे ना? मात्र ती कशावर, कोणावर आणि किती हे मात्र कोणी सांगू शकत नाही, नाही का? जशी श्रद्धा तसे त्या प्रमाणात त्याला फळ मिळत असते. परंतु ही श्रद्धा जेव्हा परिपक्व होते तेव्हा मात्र दोघांमध्ये द्वैत उरत नाही. बरोबर ना? पण समर्पणाचं तसं नाही बरं का. समर्पणाचा भाव असेलच असं काही सांगता येत नाही. समर्पणात सेवाभाव असतो. समर्पणात आपलेपणा असतो, आपुलकी असते. या समर्पणाच्या परिपक्व अवस्थेत सेवाभाव उच्चतम स्थितीत गेलेला असतो. असं समर्पणाचं गुरु शिष्याचे संबंध दृढ बनवतात. पण पारमार्थिक मार्गावर चालताना श्रद्धेपेक्षाही समर्पण भाव महत्वाचा ठरतो. कारण शेवटी समर्पणच साधकाला स्वतःमध्ये सामावून घेत असतं. बघा ना, माणूस स्वतःच्या समाधानासाठी काहीतरी देवपूजा करतो, भक्तिभावाकडे वळतो. कारण त्याच्या आत गुप्त असलेली श्रद्धा, त्याच्या आत सुप्त असलेली श्रद्धा म्हणजे कुठेतरी असलेला विश्वास व थोडी असलेली आदरयुक्त भीती, हे दोन्हीही देवपूजा करायला मनुष्याला भाग पडतात. देवपूजा हा सुद्धा कुठेतरी मनुष्याचा असलेला कल्पनेचा विलासच आहे. कारण एखाद्या शक्तीला आपला पूज्य मानतो आणि त्या शक्तीला देव म्हणून तो संबोधवतो. मग त्या दोघांमध्ये देवाला नित्य नेमाशी जुळवून पूजापाठाने आपल्याकडे असलेल्या
सद्भावनांचे प्रेम त्या एकमेव ठिकाणी वाहतो, अर्पण करतो. आपलं सुखदुःख आपण त्याच्यावरती सोडतो आणि तेवढ्याच अधिकाराने आपण त्याच्याकडे त्याचं सुख, भौतिक गरजाही मागतो. मग त्याचा गौरवही करतो, त्याचे गुणगानही गातो. पण एक लक्षात घ्या, ज्याला आत्मज्ञानाची कल्पना आलेली असते, ज्यांच्याजवळ सद्गुरू म्हणून चिंतनाचा योग्य असा देव असतो, कुणीतरी असतो, विश्वाची जागा असते, त्याला कल्पना विलासाची गरज कधीही भासत नाही. त्यांचा बाह्य देवपूजेची गरज नसते. त्यांच्याकडून सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाची, मंत्रांच्या उच्चाराने नादाची फुले वाहून तो पूजा बांधत असतो. मंत्रांच्या उच्चाराने बाह्य नाद प्रगट होतात. ते नाद त्याच्या अंतर्नादात जाऊन एकवटतात, सूक्ष्मदेहाच्या नादात मिसळतात. आपल्या अंतर्गत असलेला नाद म्हणजे जप, मंत्रांची वलय प्रत्येकाने अशी निर्माण करावी की ज्यायोगे तो नाद देहात असून सुद्धा नसलेल्या स्थितीत जाईल. म्हणजे काय? आकाशाच्या चैतन्यात घुमत राहील. त्यामुळे असा असलेला आत्मा हा नादमय असून देहस्थितीत नसून देहाबाहेरील शक्तीत एकवटला जातो, एकवटून जातो. एकवटतो ही स्थिती होण्यासाठी समर्पणयुक्त श्रद्धा असावी लागते. असो, इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात. चला तर मग. गुरुदेव दत्त.